नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी नवरात्री स्पेशल डिश घेऊन आलेली आहे की जी खाल्ल्यानंतर हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि उपवासाला चालणारीसुद्धा. तर नक्की ट्राय करून बघा. आज आपण बनवत आहोत हेल्दी कोशिंबिरी. कोशिंबिरी कशी बनवायची उपवासाची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलीच आहे. पण तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वात पहिल्यांदा आपण घेणार आहोत काकडी आणि गाजराचा आपण व्यवस्थित किस करून घेणार आहोत. कद्दू किस केल्यानंतर सोबतच आपण गाजराचा आणि काकडीचे केसासोबत मिरची आहे तीही आपण डायरेक्टली किसणीच्या वरती फिरवून किसून घेतली तरी चालते किंवा मग त्याचे बारीक बारीक छोटे छोटे कट करून घेतले तरी देखील चालेल. मी आता इथे किसणीवरती पटापटा सर्व दोन्ही काकडी आणि 2 गाजर किसून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. तुम्हाला काकडी जास्त हवी असेल तर काकडीचं प्रमाण जास्त ठेवू शकता आणि गाजराचं प्रमाण कमी हवं असेल तर गाजराचं प्रमाण कमी ठेवू शकता. परंतु गाजर जे आहे ते डोळ्यांसाठी आरोग्यदायी असल्याने आणि काकडी देखील आरोग्यदायी असल्याने दोन्हीचाही वापर मी सेम प्रमाणात केलेला आहे. डोळ्यांसाठी गाजर जास्त चांगला असल्यामुळे आणि मला नंबर असल्यामुळे मी गाजराचा जास्त वापर करते. सो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त प्रमाण करून घेऊ शकता. गाजराच्या किसासोबत मिरचीचाही किस केला होता. 1-2 मोठे मोठे तुकडे होते ते आपण कट करून घेतले. सोबतच कोथिंबीर आहे ती देखील कात्रीच्या साहाय्याने मी बारीक कट करून घेतली. तुम्ही पाहिजे तर चॉपिंग बोर्डवरती चॉप करून घेऊ शकता. तुम्हाला जसं इझी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या. व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत आणि मिठापेक्षा थोडीशी जास्त प्रमाणामध्ये साखर टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं दही टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. दही थोडं अंदाजाने दही ॲड करणार आहोत आपण, कारण काकडीमुळे त्याला पाणी सुटतं. त्यामुळे दही टाकताना आधी थोडं प्रमाणात दही करून थोडं टाकून घेतलं आहे, म्हणजे जेणेकरून जास्त प्रमाणात आंबट देखील नको व्हायला आणि त्याची एक कन्सिस्टन्सी तयार व्हायला हवी. अशा पद्धतीने दही टाकून घेतलं. दही टाकून घेतल्यानंतर आपली जी आहे उपवासाची कोशिंबिरी तयार झालेली आहे ती एका डब्यामध्ये काढून ठेवते, म्हणजे सेट होईल आणि 5-10 मिनटासाठी मी त्याला फ्रीजमध्ये ठेवते. थंड अशी एकदम छान लागते उपवासाच्या साबुदाण्याच्या खिचडीसोबत, पराठ्यासोबत, बगरीच्या थालीपीठसोबत, आप्प्यांसोबत, कशासोबतही खायला एकदम छान आणि चविष्ट बनते. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि उपवासाला ट्राय करा. हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि कमेंट करून नक्की सांगा आपली रेसिपी कशी वाटली आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.